नमस्कार. आता पुढचा आपण शेअर बघूया कुठला चांगला आहे. तो सगळे हेल्थ रिलेटेड सांगतो मी तुम्हाला. हेल्थ रिलेटेड MNC शेअर सांगतो. हे सगळे महाग असतात, त्याच्यामध्ये लॉसची संभावना कमीत कमी असते. ओके, तुम्ही जर प्रॉपर एंट्री केली आणि टेक्निकल ग्राफ बघून स्टडी करून जर एंट्री केली. स्टडी म्हणजे काय, बेसिकली अभ्यासाला कष्टाला अजिबात रिप्लेसमेंट नाही. त्यामुळे हे तुम्हाला मी एंट्री करून देतो आहे अभ्यासामध्ये. त्याचा डिटेल अभ्यास तुम्ही नंतर करायचा आणि त्याच्यामुळे तुम्हाला PhD मिळवायची. ओव्हर पिरियड ऑफ टाईम तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये PhD मिळेल. आता आपण जो कुठला स्टडी करतो आहे तो फायझर नावाची कंपनी तुम्हाला माहिती आहे की जी कोविडच्या काळामध्ये यांनी लस बनवली होती आणि इंटरनॅशनली ही लस अमेरिकेत आणि सगळ्या जगामध्ये त्यांनी दिली आणि भारतामध्ये घुसले होते. पण ऑब्व्हियसली आपण त्यांना एंट्री दिली नाही किंवा काही लोकांनी घेतली असेल ती, पण आपण ती लस विकसित केली आणि लोकल लस आपण घेतली. पण फायझर ही नावाची कंपनी प्रचंड अजाईल कंपनी आहे. ओके, आणि ही ट्रेडिंग कंपनी आहे. ट्रेडिंग म्हणजे फॉर यू पीपल यू कॅन ट्रेड दिस. याचं टॉप आणि बॉटम बघा. साधारण 6,000 पर्यंत टॉप असतो आणि बॉटम याचा 5,000 असतो. तर 5,000 ते 6,000मध्ये तुम्ही याच्यामध्ये खेळू शकता आणि एखाद्या वेळेस बॉटम 4,000 पण येतो. ओके, गेले 3 वर्षाचं जर बघितलं, 2024पासून समजा तुम्ही बघितलं, एका वर्षात त्यांनी 3 अपॉर्च्युनिटीज घेण्याच्या आणि 3 अपॉर्च्युनिटीज विकण्याच्या दिलेल्या आहेत. बिटवीन 4,000 to 6,000. अनबिलिव्हेबल, राईट. 2,000 रुपये तुम्ही कमवू शकता, प्रोव्हाइडेड यू एंटर राईट मॅनर ॲट द राईट टाईम आणि लावून ठेवायचे ऑर्डर्स. ओके, तुम्हाला माहिती आहे की काय म्हणायचं, व्हॅलिड टिल कॅन्सलेशन ऑर्डरची फॅसिलिटी असते. त्यामुळे 4,000ची तुम्ही लावून ठेवू शकता ऑर्डर. इट मे हॅपन टुडे, इट मे हॅपन आफ्टर 1 month. ते ऑर्डर टिपिकली पुढचे 6 महिने किंवा 3 महिने जाते रोज एक्सचेंजला. तुम्हाला वेळ नसला तर ऑब्व्हियसली यू कॅन सेट द ऑर्डर ॲज व्हॅलिड टिल कॅन्सलेशन. अशी सोय आहे प्रत्येक पोर्टलवर. ओके, 1 वर्षाचा प्रॉफिट याचा 12% वाढलेला आहे. ओके, आणि मार्केट व्हॅल्यू किती पडलेली आहे तर 3% पडलेली आहे. म्हणजे 12% प्रॉफिट वाढला, पण शेअर नाही वाढला 10% किंवा 15%. इट इज डाऊन बाय 3%, बेसिकली बिकॉज ऑफ सेंटिमेंट. तुम्हाला माहिती आहे सध्या सेंटिमेंट मार्केटचं डाऊन आहे. त्याच्यामुळे मोठे चांगले शेअर्स लाईक MNC फार्मा शेअर्स आर ऑल्सो डाऊन. याची बुक व्हॅल्यू आहे 922 रुपये. ओके, डिव्हिडंड यील्ड आहे 1%, 0.68%. P/E 34 आहे. म्हणजे रिजनेबली ओके आहे हा शेअर, काय जास्त महाग नाही आहे. ओके, ROC 21%, रिटर्न ऑन कॅपिटल 21%, रिटर्न ऑन इक्विटी इज 16.4%. ओके, आणि याचे FIIकडे 2.6% आहे. गेल्या वर्षी यांच्याकडे 3.5% होते. DIकडे 17% आहेत. बघा, सगळे म्युच्युअल फंडाने हे शेअर्स अक्युमुलेट केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही धोकाच नाही आहे ना, म्हणजे कमीत कमी धोका आहे याच्यामध्ये, राईट. तर आणि गेल्या वर्षी यांचे 16.8% होते म्युच्युअल फंड. म्हणजे पब्लिककडे 16% आहेत, गेल्या वर्षी पण 16%. म्हणजे लोक इन्व्हेस्टर्स यामध्ये बसले आहेत, नॉट ट्रेडर्स. पण तुम्ही ट्रेड करू शकता, इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. ओके, हा टिपिकली शेअर फायझर मला आठवतं आहे काही 10 वर्षापूर्वी 1,000 रुपयाला होता. ओके, किंवा त्याच्यावर कमी 800 रुपयाला होता. आणि तो आता एवढा झालेला आहे की 4,800 किंवा 5,000, राईट. त्याचं